विष्णू तांबडा यांच्या माध्यमातून आपण शुभम या गोलंदाजाला पारितोषिक पाहतोय 100 रुपयाच्या पारितोषिक आलाय। खास करून ज्या रवीने झेल पकडला गेला त्या मॅच ची कोणीतरी रवीने ऑन केलंय। इथे आपण पाहता 6 चेंडू आणि 12 आतापर्यंत आपण 7-12 पाहिला होता, त्यानंतर 7 चेंडू शेवटचा बॉल डॉट आलाय। 6-12 असं समीकरण आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण फलंदाजाला पाहतोय विपुल आणि त्याचबरोबर गौरव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। कारण की विपुलची मॅच पाहण्याकरिता अक्षरशः तर पाहू शकाल कुंजा या ठिकाणावरून हे प्रेक्षक आलेत। नक्कीच इथे जरूर आपण पाहतोय की विशाल ठाकरे नुकताच आम्हाला कॉल आला होता का आम्ही थोड्याच वेळात इथे पोहोचतोय आणि खास करून जर पाहू शकाल विपुलची मॅच पाहण्याकरिता हे खेळाडू इथे येतात। तत्पर मग विपुल 6 बॉल मध्ये दाबा ठोकायचे आहेत 12 गोलंदाज तयार रवी। आतापर्यंत रवीने टशनचा मुकाबला दाखवला गेलाय। इथे पहा पहिलाच बॉल थोडासा अक्षय पराड इथे आपण पाहिला, तत्पर मग थोडासा पंबल झालाय। पहिला बॉल विपुल शॉर्टम बॉल होता, कुठेतरी या बॉलला सक्सेसफुल आणि पॉवरफुल केलं गेलं असतं ना तर चेंडू आरपार ज्या आंब्याच्या झाडावर मात्र जाऊन पडला गेला असता। पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग डॉट मारलाय आणि इथे पाहता यशादा वॉरियर संघाचं काय वैशिष्ट्य आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दर्शवतोय की अक्षय असो, आकाश असो, शुभम असो, रवी असो, पहिला बॉल सातत्याने डॉट आलाय आणि पहिला बॉल डॉट आल्यानंतर थोडंसं प्रेशर हे बॅटरला महसूस केलाय। ओ माय गॉड, इथे पहा पंच आम्हाला दर्शवतील की वाईट बॉल आहे। नक्कीच पंच दर्शवतात की वाईट बॉल आहे, याचं लक्ष असू द्या दोन्ही टीम, कारण की पंच आपल्या गावचे नाहीत, भाड्यावरचे पंच आहेत। पंच कधी तसे होऊन देणार नाहीत, जसं म्हणतात ना की आपला तो बाळ्या आणि शेजारचा काळ्या, असं कधीच होऊन देणार नाहीत पंच। जरूर आपण पंचांना पाहतोय चांगली कामगिरी। दरम्यान पंचांबद्दल एक सांगू इच्छितो की हे तिसरं पर्व आहे आणि तिन्ही पर्वांमध्ये आपले पंच तेच आहेत, कोणताही निर्विवाद अचूक असे त्यांनी सगळे निर्णय दिलेले आहेत। धन्यवाद। पंचांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक चांगली क्वालिटी म्हणून ज्यांना पंच म्हणून निवडले गेले आहे। डहाणू ब्रँड ऑफ वरोर या ठिकाणावरून आपण सातत्याने पर्व तिसऱ्यामध्ये पंच पाहतोय आणि 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय मोलाचे कामगिरी ज्यांच्या माध्यमातून बजावली जाते, कुठल्याही संघाची मात्र बाजू मारली जात नाही, एक जबरदस्त निर्णय हा त्यांच्या माध्यमातून दिला जातोय। फक्त प्रेक्षकांनो खेळ करत राहा, खेळाडूंना खेळ करत राहा, प्रेक्षकांना मॅच पाहत राहा असे पंच दर्शवतात। नक्कीच या विकेट करिता सुद्धा पारितोषिक आलाय। रवी गोलंदाजाला पारितोषिक घेता, रवी जर का ही मॅच जिंकवली तर मग विष्णू तांबडा 200 रुपये। दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा क्रिकेट लीग 2025 आणि ह्या लीग साठी लाभलेले आपल्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी सन्मान्य श्री पालघर विधानसभेचे माजी आमदार सन्मान्य श्री श्रीनिवासजी वणगासाहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करेन आपल्या कार्यक्रमाचे आपल्या लीगचे अध्यक्ष सन्मान श्री निलेशजी पाटील साहेब यांना। त्या समवेत मी आपल्या लीगचे विश्वस्त सन्मान श्री दत्ताबाजी साहेब यांना मी आमंत्रित करेन की या दोन्ही मान्यवरांनी सन्मान्य श्री श्रीनिवासजी वणगा साहेब यांचं यथोचित स्वागत करायचं आहे, आदरातिथ्य करायचं आहे। साहेबांनी युट्यूबला विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्याकडे आपला कॅमेरा वळवायचा आहे। साहेब आपल्याला आपल्या ह्या लीगसाठी आपल्या ह्या कार्यक्रमासाठी सातत्याने भेट देत असतात, गतवर्षीही आले होते, यावर्षीही आले। साहेब आपले खूप खूप धन्यवाद। मायाची शाल श्रीफळ साहेब आपण थांबायचं आहे, मायाची शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत। आणि आमच्या लीगची आठवण म्हणून मी संतोष भर यांनाही विनंती करीन की एक आठवण म्हणून आमच्याकडनं छोटीशी गिफ्ट फ्रेम वारली पेंटिंग आपल्या गिफ्ट म्हणून देतो।
ती आपण स्वीकारायची आहे. धन्यवाद. इथे जर पाहिलं तर मग 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. संघाची टोटल 19 वर आहे. रवी गोलंदाजी मार्कवर यावेळेस रवीच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल येईल की काय ते 5 जोरदार अपील केले. आणखीन एक फलंदाजाला पहा परतावा लागेल. महत्वाचा फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये आला. जसा रुपेश आला तसा जर कुठेतरी जर का नियंत्रण ठेवून मैदानाच्या आतमध्ये थांबला गेला असता, परंतु रुपेश आ भी गया और रुपेश चला भी गया. गॉन. कारण की 3 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज होती. इथे पहा वाईट बॉल आल्यानंतर विकेटचं पतन झालं रुपेश, परंतु इथे जर पाहू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सतीश 2 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये जो की फलंदाज गौरव एक बॉल खेळला आणि गौरवला आपण 9 सेकंड वर पाहतोय. कारण की आम्ही सातत्याने का म्हटलं, कारण की अक्षय पराटकडे क्वालिटी आहे, अक्षय पराटकडे जिद्द आहे, कारण की कधीच हार मानणार नाहीये असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या प्रकारे आपण कांगारूंना पाहतो ऑस्ट्रेलियन खेळाडू की शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा मॅच नेण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे आणि शेवटच्या बॉल पर्यंत हार मानणार नाहीये. हीच क्वालिटी आपण अक्षय पराटची पाहिली. 2 बॉल रवी 10 धाबा. इथे पहा महत्वाचा बॉल. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज आया राम और गया राम अशी परिस्थिती. सतीश इज गॉन बॅक टू द पेबल एंड कम ऑन डीजे. सूरज दरम्यान आंबेदे सोमटा क्रिकेट लीग 2025 पर्व 3 आणि पर्व 3 साठी लाभलेले विशेष अतिथी पालघर विधानसभेचे माजी आमदार सन्मान्य श्री श्रीनिवासजी वणगा साहेब यांच्याकडून आपल्या लीग साठी तब्बल 10,000 रुपयाची रोख देणगी आलेली आहे. साहेब आपले खूप खूप आभार. असंच आपण गतवर्षी सुद्धा आम्हाला मदत केली होती, यंदाही केली आणि आपल्यासारखे दातृत्व अवेलेबल आहेत म्हणून आम्ही ही लीग करू शकतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. सूरज इथे पहा एक चेंडू 10 धाब्यांची गरज. ओ माय गॉड, जे देऊन केलं आजच्या दिवसामध्ये रवीने केला. इथे जर पाहू शकाल 5 विकेट. चला पंच तो बॉल आमच्यापर्यंत जमा करायचा आणि 5 विकेट म्हणून असा चेंडू हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा जर पाहू शकाल रवी, नक्कीच रवी आमच्यापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. मॅन ऑफ द मॅच मिस्टर रवी आणि मॅच विनिंग पारी. कॉंग्रॅच्युलेशन टीम रवी अँड अक्षय फराड.